नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोर पुराचं पाणी पोहोचलं असून गुरुपौर्णिमेनिमित्त येणारे भाविक पाण्यातूनच दर्शन घेत आहेत। यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा 7 जुलै रोजी पार पडला होता। पाणी पातळीमध्ये आणखी वाढ झाल्यास दुसरा दक्षिणद्वार सोहळा कधीही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नृसिंहवाडीच्या दत्त मंदिराच्या समोर आता कृष्णेचं पाणी पोहोचलेलं आहे आणि पाण्यातूनच आपण बघू शकतोय या ठिकाणी पोर्चवरती पाणी आलेलं आहे आणि पाण्यातूनच भाविक या ठिकाणी दत्त दर्शन घेताना दिसत आहेत। काय आज गुरुपौर्णिमा आहे, काय आपला अनुभव आहे? सांगलीवरून आलेले आहे मी आणि एक सुरुवातीची गोष्ट सांगायची म्हणजे मी येताना नमस्कार करून आले होते की महाराजांना की पावसाचा व्यत्यय आम्हाला यायला नको आणि तो महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि पाणी बघू शकता तुम्ही की खूप पाणी आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता पुढची जी नारळी पौर्णिमा आहे तर त्यावेळेला कदाचित पाणी आणखीन असू शकतं, पण गुरूंनीच खरं तर काळजी घेतलेली आहे की एवढं पाणी आहे की लोक निदान गुरूंचं येऊन दर्शन इथं घेऊ शकतात। बेळगावमधून आलो आहे। दत्त देवाचे फार दर्शन फर्स्ट क्लास आहे, पण पाण्यात आहे। अनेक आम्हाला सांगायचे म्हणजे काय, जे बी पोलीस कुठेही बोलवता त्यांना पूर्ण मॅप द्यायला पाहिजे की त्यांना माहिती असायला पाहिजे की कुठं काय काय आहे इथं। पण लोक विचारतात, पोलीस म्हणतात की आम्हाला माहीत नाही, आम्ही इकडनं आलो आहे, आम्ही तिकडनं आलो आहे। त्यासाठी आणि गुरुदेवाची लई मोठी कृपा आहे की पाणी व्यवस्थित आहे, लोक आरामात दर्शन करालेत। कॅमेरा पर्सन ओंकार वळिवडेसह दर्शन वडेर, पुढारी न्यूज, नृसिंहवाडी।